एकादशी व्रताची कथा. अजा एकादशीची कथा ही सत्यवादी राजा हरिश्चंद्रांशी संबंधित आहे. कुंतीचा पुत्र युधिष्ठिर म्हणाला, हे भगवान, श्रावण कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय? मला या एकादशीचे महत्त्व सांगा. त्यावेळी मधुसूदन म्हणाले, या एकादशीचे नाव हे अजा एकादशी आहे. याचे व्रत केल्याने सर्व प्रकारांच्या पापांचा नाश होतो. जो व्यक्ती या दिवशी भगवान ऋषिकेशची पूजा करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. तर जाणून घेऊया याची कथा. पौराणिक काळात हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता. राजा त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता. एकदा देवांनी त्यांची परीक्षा घेण्याची योजना आखली. राजाने स्वप्नात पाहिले की त्याने आपले राज्य विश्वामित्र ऋषींना दान केले आहे. तर एके दिवशी राजाने आपले वचन पाळण्यासाठी आणि मागच्या जन्मातील कर्माच्या परिणामामुळे आपला मुलगा आणि पत्नी यांना विकले. स्मशानभूमीत लोकांच्या अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या चांडाळाने हरिश्चंद्राला विकत घेतले. तो स्वतः चांडाळाचा गुलाम झाला. त्या चांडाळातून कपन घेण्याचे काम त्यांनी केले, परंतु त्याने सत्य कधीही सोडले नाही. बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला आपल्या या कृत्याबद्दल वाईट वाटले. तो या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला. गौतम ऋषी आपल्या जवळ पोहोचावे असे त्याला वाटत असताना ते समोर आले आणि हरिश्चंद्राने त्याला प्रणाम केला आणि त्यांच्या दुःखाची गोष्ट त्यांना ते सांगू लागले. राजा हरिश्चंद्राची दुःखद कथा ऐकून महर्षी गौतमही दुःखी झाले. तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजा, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा एकादशी आहे. या एकादशीला विधीप्रमाणे व्रत करा, तसेच रात्री जागरण करून पारायण करा. त्यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील. असे सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले. अजा एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षींच्या सल्ल्यानुसार विधिवत व्रत आणि पारायण केले. या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली. तसेच स्वर्गात ढोल वाजू लागले आणि फुलांचा वर्षाव सुरू झाला. राजाला समोर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवेंद्र असे देव उभे राहिलेले दिसले. आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली दिसली. व्रताच्या प्रभावामुळे राजाला त्याचे राज्य परत मिळाले. ऋषींनी हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते, परंतु अजा एकादशीच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे ऋषींनी निर्माण केलेला सर्व भ्रम संपला आणि शेवटी हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले. जे लोक हे व्रत नियमितपणे पाळतात आणि रात्री जागरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. या एकादशी व्रताची कथा नुसता श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित करण्यात आली आहे. यंदा श्रावण कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी ही 29 ऑगस्टला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. तसेच भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी अजा एकादशीचे व्रत देखील केले जाते. या एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने विष्णूचे ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ प्राप्त होते. म्हणूनच ही जी एकादशीची कथा आहे ती या दिवशी आवर्जून ऐकावी. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि समोरच्या बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.